गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आत्तापर्यंत आपण 3 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या. कोणकोणत्या होत्या ते 3 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज? पहिली होती रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण शिकलो इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. तिसरं शिकलो आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आणि आज आपण शेवटची कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी बघणार आहोत. त्याचं नाव आहे ऑस्मॉटिक प्रेशर. काय शिकायचं आज आपल्याला? ऑस्मॉटिक प्रेशर. पण ऑस्मॉटिक प्रेशर शिकण्याआधी आपल्याला काही याच्यात हा जरा थिअरॉटिकल कन्सेप्ट आहे, तर काही टर्म्स आपल्याला माहीत पाहिजे. तर पहिला टर्म आहे याच्यात, इथं मी लिहितो सेमी परमिएबल मेम्ब्रेन. पहिला टर्म काय आहे? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता याचा अर्थ काय? सेमी म्हणजे हा सगळ्यांनाच, आता परमिएबल म्हणजे परमिशन. परमिएबल म्हणजे काय? परमिशन. आणि सेमीचा अर्थ इथं आहे का काहीच मॉलिक्यूलला हा परमिशन देतो. हा परमिएबल म्हणजे परमिशन, सेमी म्हणजे काहीच मॉलिक्यूलला काय करतो? हा परमिशन देतो. आणि मेम्ब्रेन म्हणजे, याचं मी बेस्ट एक्झाम्पल देतो तुम्हाला. आपण घरी चहा करतो, बरोबर? आपण चहा केल्यानंतर आपण तो गाळणीनं तो गाळून घेतो, म्हणजे चाळणीनं आपण तो काय करतो? गाळून घेतो. त्या चाळणीला म्हणायचं मेम्ब्रेन. मला सांगा, आपण तो चहा त्या चाळणीमधून गाळल्यानंतर त्याच्यातली जी चहापत्ती असते ती चाळणीच्या वरच राहते, बरोबर? आणि जो चहा आहे, जो लिक्विड स्टेटमध्ये, तो काय जातो? आपण कपात तो गाळतो. म्हणजे आपण सोल्युशनमध्ये 2 गोष्टी असतात. आत्तापर्यंत आपण शिकलो आहे सोल्यूट प्लस सॉल्वंट. आता चहामध्ये सोल्यूट काय आहे? ती चहापत्ती. सॉल्वंट काय आहे? तर लिक्विड चहा. आपण गाळणीतून किंवा चाळणीतून आपण ते गाळल्यानंतर वरती काय राहतं? चहापत्ती म्हणजे सोल्यूट. कारण त्याचे पार्टिकल्स काय असतात? बिगर इन साईज. सोल्यूट काय असतं? जरा बिगर इन साईज. आणि त्या चाळणीचे होल्स इतके छोटे असतात की चहापत्ती त्याच्यातून पास होऊ शकत नाही. पण जो चहा असतो तो स्मॉलर इन साईज असतो. काय असतो? स्मॉलर इन साईज. म्हणजे त्याच्यातून चहा इझिली पास होऊ शकतो. म्हणजे सेमी म्हणजे काही जणांनाच परमिशन देतो, परमिएबल म्हणजे परमिशन, अँड मेम्ब्रेन म्हणजे आपली चाळणसारखी. ओके. तर मग हे काय? सोल्यूटला हा परमिट करत नाही, कारण सोल्यूटचे पार्टिकल्स काय असतात? मोठे असतात. आणि सॉल्वंटला हा परमिट करतो, म्हणजे पास करायची परवानगी देतो, कारण सॉल्वंट हा छोटा असतो साईजमध्ये. ओके. आता सेमी परमिएबलची डेफिनेशन काय लिहू शकतो आपण लिहू शकतो मेम्ब्रेन विच अलाउज ओनली solvent and not solute to pass through it. बरोबर? फक्त हा कोणाला पास करून देतो? सॉल्वंटला पास करून देतो, आणि सोल्यूटला पास होऊन देत नाही, कारण सोल्यूटची साईज काय म्हटलं मी? जरा मोठी असते. ओके. तर सगळ्यांना समजलं सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय? सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय कळलं? अ मेम्ब्रेन विच अलाउज ओनली सॉल्वंट मॉलिक्यूल अँड नॉट अ सोलिड मॉलिक्यूल टू पास थ्रू इट. त्याला काय म्हणायचं? सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर याचे काही एक्झाम्पल्स आपण बघू. ॲनिमल ब्लॅडर. काय याचं एक्झाम्पल? याचं एक्झाम्पल आहे ॲनिमल ब्लॅडर. आपण जे पिग असतं त्याचं जे ब्लॅडर असतं ते आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून वापरू शकतो. पिग म्हणजे जे डुक्कर असतं त्याचं जे
ब्लॅडर असतं तो आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून वापरू शकतो. परत मी अजून काही एक्झाम्पल देतो. आपण जे बटाटा असतो त्याचं जर स्लाईस केली, पटॅटोचं स्लाईस जर केली आपण, तर ती असं उन्हात घेऊन बघायची, त्याच्यात छोटे छोटे होल्स असतात, म्हणजे चाळणीवर छोटे छोटे होल्स असतात. मग पटॅटो स्लाईस पण सेमी परमिएबल मेम्ब्रेन होऊ शकतं. केमिकल सेमी परमिएबल मेम्ब्रेनचं एक्झाम्पल आहे क्युप्रिक फेरोसायनाइड. काय असं एक्झाम्पल? क्युप्रिक फेरोसायनाइड. तर हे झालं सेमी परमिएबल मेम्ब्रेन. माझ्यामध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन हा कन्सेप्ट सगळ्यांचा क्लिअर झालेला असेल. तर आता आपण ऑस्मोटिक प्रेशर आणि ऑस्मोसिस कशाला म्हणायचं ते बघू, कारण आपल्याला पॉईंट शिकायचे आहे. ऑस्मोटिक प्रेशर, एक मिनिट, आपल्याला क्लिअर दिसतं का बघू? ओके, आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर शिकायचं आहे. आता मी काय केलं, एक अशी बिकर घेतली, क्लोज्ड आहे, आणि हा झाला सेमी परमिएबल मेम्ब्रेन. त्याच्यात छोटे छोटे होल्स असतात. हा झाला सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मी एका बाजूला याच्यात पाणी भरतोय, म्हणजे काय झालं, हा सॉल्वंट म्हणून मी काय घेतलं, पाणी घेतलं. आणि दुसऱ्या बाजूला मी काय केलं, पाणी, वॉटर प्लस सॉल्ट, असे मी सॉल्टचे पार्टिकल्स दाखवतो काही. वॉटर प्लस सॉल्ट म्हणजे हा काय झाला, सोल्युशन झाला, बरोबर. या कंपार्टमेंटमध्ये काय घेतलं मी, खारं पाणी घेतलं, आणि या कंपार्टमेंटमध्ये काय घेतलं मी, प्युअर वॉटर घेतलं, आणि या कंपार्टमेंटमध्ये खारं पाणी घेतलं म्हणजे सॉल्टी वॉटर. ते काय झालं, सोल्युशन, कारण त्याच्यात सॉल्ट पण आहे आणि वॉटर पण आहे. सॉल्ट काय आहे म्हणजे हा काय, सोल्यूट आहे. वॉटर काय आहे, सॉल्वंट आहे. आता मला सांगा, कुणाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, तर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल सोल्युशन कंपार्टमेंटचं, कारण त्याच्यात सोल्यूट पण आहे. तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल, कॉन्सन्ट्रेशन काय असेल याचं, कॉन्सन्ट्रेशन इज मोर. कारण इकडं फक्त पाणी आहे, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल. इकडं सोल्युशन आहे म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, जास्त असतं. मग काय होतं, सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे म्हणजे तो फक्त सॉल्वंट मॉलिक्यूलला पास होऊन देईल. आणि सॉल्वंट मॉलिक्यूल कसे पास होतात, ते लोअर कॉन्सन्ट्रेशनपासून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे जातात. म्हणजे हे पाणी या पद्धतीनं कोणत्या कंपार्टमेंटमध्ये जाणार, सोल्युशन कंपार्टमेंटमध्ये जाणार. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ऑस्मोसिस. त्यालाच काय म्हणायचं, ऑस्मोसिस. ऑस्मोसिस काय आहे, फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल into solution, flow of solvent molecule into solution compartment किंवा or from lower concentration to higher concentration. बरोबर. फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इंटू सोल्युशन कंपार्टमेंट. सॉल्वंट कुठं जाणार, सोल्युशन कंपार्टमेंटमध्ये. आणि हा झाला सेमी परमिएबल मेम्ब्रेन झाला. आणि हा सॉल्वंट मॉलिक्यूल तिकडं पास देईल, त्यालाच काय म्हणायचं, ऑस्मोसिस. फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल इंटू सोल्युशन कंपार्टमेंट किंवा फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन थ्रू
सेमी परमिएबल मेम्ब्रेन. कशा थ्रू जातं ते? सेमी परमिएबल मेम्ब्रेनमध्ये. म्हणजे सगळ्यांना ऑस्मोसिस हा क्लिअर झाला. फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्युल इंटू सोल्युशन कंपार्टमेंट थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन, किंवा तुम्ही लिहू शकता फ्लो ऑफ सॉल्वंट विच इज ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. तर सगळ्यांना ऑस्मोसिस क्लिअर झालं. आणि हा युनिडायरेक्शनल फ्लो असतो. युनिडायरेक्शन म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये, आणि हा स्पॉन्टेनियस असतं. स्पॉन्टेनियस म्हणजे काय? स्वतःहून. बघा दोन शब्द तुमच्या बुकमध्ये पण येईल. युनिडायरेक्शनल, युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच डायरेक्शनमध्ये, आणि स्पॉन्टेनियस म्हणजे स्वतःहून. हे वॉटर स्वतःहून इकडं जाणार, त्याला कोणी पुश करत नाही, ते स्वतःहून जाणार, कारण त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय कमी आहे. आणि कुठं जाणार ते? सोल्युशन कंपार्टमेंटमध्ये. त्याचं कॉन्सन्ट्रेशन काय जास्त आहे. तर पण आपल्याला शिकायचं आहे ऑस्मोटिक प्रेशर. आपल्याला शिकायचं ऑस्मोटिक प्रेशर. तर ऑस्मोटिक प्रेशर काय असतं बघा. आता बघा आपण आता दोन टर्म्स शिकलोय, सेमी परमिएबल मेम्ब्रेन आणि ऑस्मोसिस शिकलोय. आता आपण शिकतोय ऑस्मोटिक प्रेशर, जे आपल्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचं नाव आहे, ऑस्मोटिक प्रेशर. मला सांगा, सध्या आता सॉल्वंट मॉलिक्यूल इकडं जाते, बरोबर आहे. मग आपण काय करू? या कंपार्टमेंटमध्ये आपण असं एक काय जोडू, याला एक पिस्टन जोडू. याला काय जोडू आपण? एक पिस्टन जोडू. आणि आपण काय करू? त्याला असं जरासं प्रेशर देऊ. आता प्रेशर दिल्यामुळे हे खाली येणार, बरोबर. आता हा समजा इथपर्यंत आला, आपण हे वरून दाबतोय, असं दाबतोय, तर काय होणार? इकडलं प्रेशर कुठे येणार? सेमी परमिएबल मेम्ब्रेनमध्ये. आणि जे लिक्विड सॉल्वंटकून सोल्युशनमध्ये येत होतं ते आता येणं स्टॉप होईल, कारण या सेमी परमिएबल मेम्ब्रेनवर काय जाईल? आता प्रेशर एक्झर्ट होईल. म्हणजे आपण काय करायचं? या कंपार्टमेंटमध्ये प्रेशर द्यायचा. कुठपर्यंत प्रेशर द्यायचा? हे ऑस्मोसिस स्टॉप झालं पाहिजे. ऑस्मोसिस स्टॉप झालं पाहिजे म्हणजे काय? या कंपार्टमेंटमधून जे पाणी इकडं येतं, कारण हे चांगलं पाणी आहे, आपल्याला ते खारं पाणी करायचं नाही. चांगलं पाणी कुठं जातं? खाऱ्या पाण्यात जातं. म्हणून आपण काय करायचं? हे पिस्टन खाली दाबायचं आणि ऑस्मोसिस प्रोसेस काय करून टाकायची? स्टॉप करायची. कारण आपण हे पिस्टन खाली दाबल्यानंतर या सेमी परमिएबल मेम्ब्रेनवर प्रेशर येणार, आणि प्रेशर आल्यामुळं ते सॉल्वंट मॉलिक्यूल आता इकडं जाणार नाही. तर ऑस्मोटिक प्रेशर मी कसं डिफाईन करतो बघा. प्रेशर अप्लाइड ऑन सोल्यूशन, pressure applied on solution compartment to stop osmosis. Pressure applied on solution compartment to stop osmosis. Secondly, इथं क्लिअर दिसतं. एक मिनिट मी बघतो क्लिअर दिसतं का काय. ओके, प्रेशर अप्लाइड ऑन सोल्युशन कंपार्टमेंट टू स्टॉप ऑस्मोसिस. इतकं प्रेशर या सोल्युशन कंपार्टमेंटवर द्यायचं का इकडलं पाणी इकडं येणं स्टॉप झालं पाहिजे. त्यालाच काय म्हणायचं? ऑस्मोटिक प्रेशर. आणि ऑस्मोटिक प्रेशर आपण कशाने डिनोट करतो? पाय. ऑस्मोटिक प्रेशरचा सिम्बॉल काय आहे? पाय. द प्रेशर अप्लाइड ऑन सोल्युशन कंपार्टमेंट इन ऑर्डर टू स्टॉप ऑस्मोसिस. इतकं प्रेशर इकडं द्यायचं का इकडलं पाणी इकडं येणं स्टॉप झालं पाहिजे. तर परत सांगतो, द प्रेशर अप्लाइड ऑन सोल्युशन कंपार्टमेंट इन ऑर्डर टू स्टॉप ऑस्मोसिस इज कॉल्ड ॲज ऑस्मोटिक प्रेशर. समजलं? आता अजून एक कन्सेप्ट आहे जो तुमच्या ॲक्च्युअली बुकमध्ये नाही आहे, पण तरी तो माहीत पाहिजे प्रत्येकाला. बघा, आता मी इथपर्यंत पिस्टन आणला, आणि समजा मी इथपर्यंत पिस्टन आणला, आता इकडलं पाणी इकडं येणं स्टॉप झालं. बघा बरं का,
मी इथपर्यंत पिस्टन आणला, आता इकडलं पाणी इकडे येणं स्टॉप झालं. पण मी जर अजून जर प्रेशर दिला, ऑस्मोटिक प्रेशरपेक्षा अजून जर जास्त प्रेशर दिला मी इकडं जर अजून जास्त प्रेशर दिला तर काय होईल, आता इकडलं पाणी इकडं जायला सुरुवात होईल, कारण इकडं पण पाणी आहेच ना, वॉटर प्लस सॉल्ट. हे बघा, मी एकदा प्रेशर दिला तर ऑस्मोसिस स्टॉप झालं. मी जर अजून प्रेशर जर दिला तर काय होईल, आता रिव्हर्स ऑस्मोसिस स्टार्ट होईल. काय स्टार्ट होईल, रिव्हर्स ऑस्मोसिस, त्याला आपण म्हणतो RO. नाव ऐकलं असेल, RO फिल्टर्स. आपल्या घरी जे फिल्टर्स असतात ते असतं RO फिल्टर्स. RO म्हणजे काय, रिव्हर्स ऑस्मोसिस. या सोल्युशन कंपार्टमेंटमध्ये इतकं प्रेशर द्यायचं का ते प्रेशर ऑस्मोटिक प्रेशरपेक्षा सुद्धा जास्त होईल. मग मला सांगा, इथं खारं पाणी आहे, त्याच्यातलं चांगलं पाणी फक्त इकडं जाईल. आपण फिल्टर्स, आपले घरचे फिल्टर्स पण तेच करतात. 2 कंपार्टमेंट असतात, एकीकडे समजा अशुद्ध पाणी किंवा घाण पाणी असेल आणि दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये चांगलं पाणी. ते आपले RO लाईटवर चालतात आणि ज्यावेळेस आपण ते ऑन करतो त्यावेळेस त्या सोल्युशन कंपार्टमेंटमध्ये म्हणजे जिथं घाण पाणी आहे तिकडं प्रेशर अप्लाय केला जातो. तो प्रेशर ऑस्मोटिक प्रेशरपेक्षा जास्त असतो, म्हणून त्या घाण कंपार्टमेंटमधलं चांगलं पाणी फक्त दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जातं. बरोबर, इकडलं पाणी इकडं जाईल आणि इकडलं सोल्यूट काय होईल, इथं ब्लॉक होऊन जाईल. कारण हे मेम्ब्रेन फक्त काय करतं, सॉल्वंटलाच पास होऊन देतं, सोल्यूटला पास होऊन देत नाही. म्हणून आपल्या RO फिल्टर्स काही दिवसानंतर आपल्याला ते साफ करावं लागतात, कारण इथं जे सोल्यूट पार्टिकल्सनी ते काय होतं, जाम होऊन जातं, म्हणून आपल्याला ते साफ करावं लागतं. म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे काय, ऑस्मोटिक प्रेशर हा ऑस्मोटिक प्रेशरपेक्षा जास्त असेल. लिहिलं मी, P इज ग्रेटर दॅन ऑस्मोटिक प्रेशर, देन solvent from solution compartment goes into pure solvent. म्हणजे प्रेशर, एकदा मी प्रेशर दिलं, ऑस्मोसिस स्टॉप झालं, त्याच्याहून जास्त प्रेशर दिलं तर रिव्हर्स ऑस्मोसिस स्टार्ट होईल. आता इकडलं पाणी इकडं जाईल आणि तेच आपलं RO फिल्टरमध्ये होतं, म्हणून त्याचं नाव काय आहे, रिव्हर्स ऑस्मोसिस, RO. समजलं हे सगळ्यांना? तर पहिलं तुम्हाला समजलं सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय. सेमी परमिएबल मेम्ब्रेन आर अ मेम्ब्रेन विच अलाउज ओनली सॉल्वंट मॉलिक्यूल टू पास थ्रू इट अँड नॉट अ सोल्यूट मॉलिक्युल्स. नंतर ऑस्मोसिस काय आहे, ऑस्मोसिस काय, फ्लो ऑफ सॉल्वंट मॉलिक्यूल into solution compartment किंवा from lower concentration to higher concentration through semi permeable membrane. आणि ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, द प्रेशर अप्लाइड ऑन सोल्युशन कंपार्टमेंट इन ऑर्डर टू स्टॉप ऑस्मोसिस, त्याला काय म्हणायचं, ऑस्मोटिक प्रेशर म्हणायचं. आणि ऑस्मोटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर दिला तर काय सुरू होईल, रिव्हर्स ऑस्मोसिस तयार होईल, त्याला म्हणायचं RO. समजला हा पॉईंट? आता मला सांगा, हे आपण कशाबद्दल बोलतोय, आपण सोल्युशनबद्दल बोलतोय. आणि कोणतं सोल्युशनबद्दल बोलतोय, डायल्यूट सोल्युशन. तिथं थोडंच प्रमाणात सॉलिड आहे. काय, हा डायल्यूट सोल्युशन आहे. आणि आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर बघायचे, ऑस्मोटिक प्रेशर, आणि त्याला आपण कशाने डिनोट करतो, पाय या सिम्बॉलने डिनोट करतो. आणि मला सांगा, तुम्ही 11th शिकला असन प्रेशर ऑफ गॅस, ज्याला आपण कशाने डिनोट करायचो, पीना. काय येते, प्रेशर ऑफ गॅस. आणि प्रेशर ऑफ गॅस, आणि तुम्हाला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन प्रत्येकाला माहीत असेल. काय आयडियल गॅस इक्वेशन, PV इज इक्वल टू nRT. हा कोणासाठी आहे, गॅससाठी, बरोबर. आणि सोल्युशनसाठी प्रेशरचा सिम्बॉल काय वापरतो आपण, पाय वापरतो. मग आपण असं पण लिहू शकतो, पाय V इज इक्वल टू nRT. P ऐवजी काय यूज करायचं, पाय, कारण हे सोल्युशनमध्ये
पी कुठं वापरतो आपण, गॅसेसमध्ये वापरतो आणि दोन्ही सारखंच आहे म्हणून पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी. जर मला पायची व्हॅल्यू बघायची असेल तर व्ही तिकडं पाठवल मी, तर काय होईल, पाय इज इक्वल टू एन आर टी अपॉन व्ही. आणि प्रत्येकाला हे लक्षात आलं असेल, हा एन अपॉन व्ही म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. आठवतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, याला आपण मोलॅरिटी म्हणतो. म्हणजे मी असं लिहू शकतो, इकडं लिहितो, पाय इज इक्वल टू एम आर टी, पाय इज इक्वल टू एम आर टी, किंवा काही बुक्समध्ये पाय इज इक्वल टू सी आर टी. सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन म्हणजे मोलॅरिटी. पाय इज इक्वल टू सी आर टी. चला, याचे आपण डिटेल बघणार आहे पुढल्या लेक्चरमध्ये, पण हा कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे का आयडियल गॅस इक्वेशन काय आहे, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. पण पी आपण वापरतो प्रेशर ऑफ गॅस, इथं आपण सोल्युशनबद्दल बोलतो, इथं सोल्युशनबद्दल आपण ऑस्मोटिक प्रेशर बोलतो आहे. ऑस्मोटिक प्रेशर काय आहे, पाय. मग आपण काय लिहायचं, पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी. पायची व्हॅल्यू जर शोधायची असेल तर पाय इज इक्वल टू एन आर टी अपॉन व्ही. एन अपॉन व्ही इज इक्वल टू मोलॅरिटी. मग पाय इज इक्वल टू एम आर टी, किंवा आपण सी आर टी पण लिहू शकतो, कॉन्सन्ट्रेशन. आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट, टी म्हणजे टेम्परेचर. समजलं सगळ्यांना ऑस्मोसिस काय आणि ऑस्मोटिक प्रेशर काय. आता फक्त आपल्याला याच्यात 2-3 डेफिनेशन्स अजून बघायचे आहे. त्या डेफिनेशन बोर्ड एक्झामला वारंवार विचारलं जातात. तर पहिली डेफिनेशन आपल्याला बघायची, आयसोटोनिक सोल्युशन. काय बघायचं, आयसो. आयसो म्हणजे सेम. आयसो म्हणजे काय, सेम. मी तर लिहितो त्याचं डेफिनेशन, 2 or more solution, 2 or more solution having 2 or more solution having same osmotic pressure. आयसो म्हणजे सेम, 2 or more solution having same osmotic pressure. अशा सोल्युशनला काय म्हणायचं, आयसोटोनिक सोल्युशन. मी एक्झाम्पल देतो. समजा मी लिहिलं 0.05 मोलर युरिया इज isotonic. 0.05 molar urea is isotonic with 0.05. बघा मी तुम्हाला बुकमधलंच एक्झाम्पल देतो, शुगर सोल्युशन 0. बघा दोघांचं कॉन्सन्ट्रेशन एकच आहे. इथं 0.05 मोलर युरिया आहे, इकडं 0.05 मोलर काय शुगर सोल्युशन आहे, पण दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सारखं आहे. कॉन्सन्ट्रेशन सारखं असेल तर ऑस्मोटिक प्रेशर पण काय असणार आहे, सारखं असणार आहे. दोन्ही कंपार्टमेंटमध्ये जर तुम्ही हे 2 गोष्टी ठेवला तर कोणतं सोल्युशन कुठं पास होणार नाही, कारण त्यांचं ऑस्मोटिक प्रेशर काय सारखंच आहे. त्याला काय म्हणायचं, आयसोटोनिक सोल्युशन. दुसरं आपल्याला हायपोटोनिक सोल्युशन. हायपो म्हणजे कमी आणि हायपर म्हणजे जास्त. मी इथं लिहितो, वन सोल्युशन इज हॅविंग लोअर ऑस्मोटिक प्रेशर दॅन अनदर सोल्युशन. एक सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर काय दुसऱ्या सोल्युशनपेक्षा कमी आहे. मी त्याचं एक्झाम्पल देतो, 0.05 मोलर युरिया इज हायपोटोनिक with
0.05 molar urea is hypotonic with 0.1 molar sugar solution. काय 0.05 molar urea is hypotonic with 0.1 molar sugar solution. याचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? कमी आहे कोणापेक्षा? याच्यापेक्षा. म्हणजे हा सोल्युशन काय आहे? हायपोटोनिक विथ दिस सोल्युशन. आता पुढलं आपल्याला बघायचं हायपरटोनिक. हायपर म्हणजे जास्त, तिसरं आपल्याला बघायचं आहे हायपरटोनिक सोल्युशन. वन सोल्युशन is having higher osmotic pressure than another solution. म्हणजे हेच एक्झाम्पल आपण काय करू? रिव्हर्स करून लिहू. आपण असं लिहू 0.1 मोलार sugar is hypertonic with 0.0 molar urea. बरोबर. आता याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे कोणापेक्षा? याच्यापेक्षा. म्हणजे हा काय आहे? या सोल्युशनला काय हायपरटोनिक आहे. बघा आपण 3 डेफिनेशन बघितलं. कोणतं? आयसोटोनिक. आयसोटोनिक म्हणजे ऑस्मोटिक प्रेशर काय 2 और मोर सोल्युशनचं काय सेम आहे. हायपोटोनिक. हायपो म्हणजे एकाचं दुसऱ्यापेक्षा कमी आहे. वन सोल्युशन इज हॅविंग लोअर ऑस्मोटिक प्रेशर दॅन अदर सोल्युशन. आणि तिसरं आहे हायपर. हायपर म्हणजे एकाचं दुसऱ्यापेक्षा काय जास्त आहे. हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे वन सोल्युशन हॅविंग हायर ऑस्मोटिक प्रेशर दॅन अनदर सोल्युशन. तर इथं आपण ऑस्मोसिस ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी एकदम डिटेलमध्ये बघितलं. मी पहिलंच सांगितलं याच्यात थेरॉटिकल कन्सेप्ट आहे. याच्याकडं पी व्ही इज इक्वल टू एन आर टी ऐवजी पाय व्ही इज इक्वल टू एन आर टी. ते कसं आलं आपण हे पुढल्या लेक्चरमध्ये बघू. ओके, थँक्यू.